मित्र आजपासून दूध पिणं बंद। हा, बरोबर ओळखलं तुम्ही। आजपासून कोणी दूध प्यायचं नाही। मित्र हे दूध आपल्या आरोग्यासंग खेळू राहिले। हे दूध विकणारे लोक यांना फक्त पैसे प्यारे, आपल्या शरीराचं आपल्या शेतीला काही घेणं नाही। धडाधड लोक आजारी पडू राहिले, मरू राहिले, त्याचे लिव्हर चालले, किडन्या चालल्यात। हा, लहान लेकराला इतक्या छोट्याशा वयामध्ये त्याला आजार हो राहिले। मला सांगा मित्र हे दुधापायी हे दूध हे लोक दोन पैसे कमवायच्या चक्करमध्ये आपल्या शरीराशी खेळणं चाललंय यांचं। हा, पैसे 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 नुसतं मड्यावर घेऊन जाणार आहे हे पैसे। हा, हे बी एक दिवस मरूनच जाणार आहे, पण नुसतं पैसा। काही नकली दूध बनवून राहिले मित्र या नकली दुधापायी काही लोकांना किती मोठे 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 आजार हो राहिले, हॉस्पिटल गज भरू राहिले। तिथं हॉस्पिटलमध्ये जावा त्यांचे चेकअप केलं तर त्या टायमाला तिथं हे दुधापायी त्यांना आजार झाला, आज सिद्ध हो राहिलं। मग मला सांगा मित्र कोरक कोणच्या हातपर्यंत आपण म्हणजे आता या लोकांना सहन करायचं। हे दोन पैशाच्या चक्रामध्ये या मायामध्ये आपल्या आरोग्याशी खेळू राहिले। खासकर लहान मुलांशी खेळू राहिले। मला सांगा मित्र असं का करू राहिले लोक? प्रत्येक ठिकाणी नुसतं हेच चालू आहे पा, नुसतं मिलावट, दुधात मिलावट, साखरीत मिलावट, तेलामध्ये मिलावट, फार गोष्टीत मिलावट झालेली मित्र मला सांगा तुम्ही आता असं ओरिजिनल वस्तू राहिलीच नाही। आणि आपण जिथून सुरुवात करतो सकाळची तिथूनच आहे ना मिलावट व्हायला लागली मित्र सांगा तुम्ही मला आता काय करायचं आपण आता? याच्यावर आता खाणं पिणं सोडून द्यायचं, जगायचंच नाही, असंच मरून जायचं। बिगर केमिकलची वस्तूच बनणार नाही मित्र आता। अशा हर गोष्टीमध्ये केमिकल येऊ राहिलं। मला सांगा तुम्ही या लोकांना नुसतं ते नकली आणि डुप्लिकेट टाकून यांना काय भेटू राहिलं? अरे हे आपल्या शहराचेच भारतवासी, आपल्या भारताचेच भारतवासी आहे। दोन पैशाच्या मोह मायामध्ये आपल्या तब्येत संघ यांना नुसतं खिलवाड करणं लावलाय। सांगा तुम्ही आजपासून तर मी तर दूध बंदच करणार, पेणार नाही आजपासून दूध समाप्त। माझ्या घरी आजपासून दूध आणणारच नाही मी। काय चाललंय काय नेमकं हे? बस ना दूध खायचं, ना प्यायचं, ना चहा, ना कॉफी, ना दूध, काहीच नाही। दुधाची कोणतीच वस्तू खायची नाही मित्र। कुल्फी खाऊ नका, आईस्क्रीम खाऊ नका, ना दुधाचं काहीच खाऊ नका। सगळं नकली खेळ चालला तर पुरा नकली बाजार झालेला आहे। त्याच्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, दूध आजपासून बंद करा। धन्यवाद।